पोलिसांमुळे पारधी समाजाचे प्रश्न सुटू लागले. ऑपरेशन पहाट कार्यक्रम तबा वृत्तसेवा अक्कलकोट दिनांक 1 मार्च अक्कलकोट उत्तर दक्षिण पोलीस ठाणे तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील पारधी समाजातील महिला पुरुष मुले यांचा ऑपरेशन पहाट कार्यक्रम घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारधी समाजातील प्रत्येक नागरिकांची अडीअडचणी समजून घेऊन जागेवरच तात्काळ सोडवून केल्याने पारधी समाजातील लोकांनी जल्लोष साजरा केला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विभागातील दक्षिण पोलीस ठाणे, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे तसेच वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील पारधी समाजातील पुरुष महिला मुले यांचा ऑपरेशन पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजात सुशिक्षित बेरोजगार मुलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिल्याने पारधी समाजातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, उपकार्यकारी अभियंता राजू आडम, राणे पुणी महेश स्वामी, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सपोनी अनिल सनलगे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसं आम्ही बघतो, शासनाची जागा असेल तर उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये जरा वेळ जाऊ शकतो किंवा शासनाची जागा नसेल तर ते पुन्हा परत जाऊ शकतं. त्यापेक्षा एक चांगला उपाय आहे, तुम्ही जर जागा खरेदी करणार असाल तर शासनाकडून जागा खरेदी करायला 1 लाख रुपये मिळतो. जी ज्यादा रक्कम जाईल ती मात्र आपल्याला व्यवस्था करावी लागेल. तर 1 लाख रुपये द्यायची व्यवस्था आम्ही करू. जागा घेणार असाल तर, आणि ती सुद्धा जागेची खरेदी करून दुसऱ्या दिवशी आमच्याकडे प्रस्ताव द्यायचा. 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळतात. अगोदर जागा खरेदी करायची, वैयक्तिक कोणाची असेल ती आपल्या इथं रजिस्ट्रारच्या तिथं तुमचा खरेदी दस्त होईल. त्या खरेदी दस्ताची एक प्रत आमच्याकडे द्यायची. आम्ही ग्रामपंचायतकडून नोंद झालेल्याचा त्याचा उतारा घेतोय आणि त्यानंतर तुमचा प्रस्ताव आम्हीच तयार करून पाठवतो. ते पैसे मिळतात. सांगितलं नाही आम्हाला घरकुल मंजूर झाले होते, आम्हाला जागा नाही. जागा कुठंच निघाला, तिथं घरकुल वापस गेले सर. 4 घरकुल गेले. तुमच्या मालकीची जागा नाही? नाही सर. अर्ज केलेला आहे, अर्ज केल्यानंतरही तुम्हाला ती मंजूर होत नाही किंवा पुढचं कार्यवाही होत नाही. त्यासाठी तुम्ही जे काही अर्ज केलेला आहे ते अर्ज घेऊन आणि त्याला जे काही आवश्यक असतात कागदपत्र डॉक्युमेंट ते घेऊन तुम्ही साहेबाला भेटा. ठीक आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर त्याचा थोडासा फॉलोअप घ्यावा लागतो. ठीक आहे. लाईट कनेक्शन पाहिजे का? आता लाईट कनेक्शनसाठी राज्य शासनानं आपल्याला एक योजना आणली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंपाची. तर त्याच्यामध्ये SC ST ना तर फारच एकदम नगण्य एकदम अमाऊंट भरून तुम्हाला सोलार पंप बसवण्यात येईल, ते पण 90% सबसिडीनं. फार चांगली योजना आहे. विहिरीवर तर एकदम छान चालते ती, कारण आता MSBच्या लाईनवरनं कनेक्शन देण्याचं बंद केलेलं आहे. तर मागेल त्याला सौर कृषी पंप हे पंतप्रधानांचं ते ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि SC ST वाल्यांना तर ते फारच एकदम कमी किमतीत माफक दरामध्ये ते तुम्हाला मिळणार आहे. 10% तर त्याचा फायदा तुम्ही घ्या. त्यासाठी तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि तुमचा जातीचा दाखला ते वीर आम्हाला मंजूर झाले. आमच्या वडीलच्या नावाने प्रल्हाद गंगाराम चव्हाण आणि शंकर गंगाराम चव्हाण. आता पाणी पडलेले असेल, आता आम्ही वीज जोडणीसाठी मंजुरी झाली साहेब. त्यांना जाऊन पत्र पण दिले, अजून ते वीज जोडण्यास तयार नाही साहेब. पण एक स्वतंत्र आवास योजना चालू झाली. फक्त आपल्याला त्याचं टार्गेट येतं, तुमचे डॉक्युमेंट येत नाहीत, तर तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे घरकुल मिळते. फक्त ही अट की तुमचं स्वतंत्र रेशन कार्ड असावं आणि तुमच्याकडे जातीचा दाखला असावा. 8 लक्षात आली का? स्वतंत्र राशन कार्ड तुमचं असलं पाहिजे आणि तुमचा जातीचा दाखला असला पाहिजे.
रेशन कार्डची अडचण अगोदर सांगितली की घरकुलासाठी जर का तुम्हाला जागा नसेल तर ती जागा पण आम्ही शोधतोय आणि तशी जागा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत तुम्हाला मंजूर होत नाही तोपर्यंत आपण जागा देऊ शकत नाही. तर मंजुरीच्या बाबतीत सांगतो की तुमचा जातीचा दाखला एवढा फक्त आणून द्या. अर्जाचा नमुना मी तुम्हाला देतो. बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते किरकोळ आहेत, ते आम्ही ग्रामपंचायत स्तरावरून उपलब्ध करून घेतो. फक्त जातीचा दाखला द्या. तुम्ही 11 गावात जेवढी मागाल तेवढी घरकुलं देतो. सांगितलं किंवा जे घरकुलाला तुमच्यातले पात्र आहेत, जे घरकुलासाठी तुमचे केला नवीन जे कार्ड झाले ते अंत्योदय राहत नाही, त्याच्यामुळे त्यात तुमचा तोटा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे विभक्त नाहीत तर सध्या आहे तसे राहू द्यात. आणि तिसरा, घरकुलासाठी जागा नाही अशी काही लाभार्थी आहेत, बरोबर ना. तर अशा सर्वच लोकांसाठी आमचा प्रयत्न चालू आहे की शासनाच्या ज्या काही जागा शिल्लक आहेत सध्या त्या जागा शोधणे आणि त्या ठिकाणी घरकुलसाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून देणे, हे तुम्ही सांगायच्या आधीच आमचं चालू आहे. BDO साहेब त्यात आम्हाला फक्त टार्गेट देतील की कोणत्या गावात जास्त अर्ज आहेत जिथं घरकुल बांधायचे, त्या ठिकाणी आम्ही जागा शोधून ते द्यायसाठी प्रयत्न चालू आहेत. मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम म्हणजे आपण सर्व विखरलेले आहेत, आपण कुठंतरी पडलेले आहेत. आपल्याकडं बाबासाहेबांनी सर्व आपल्याला केलेलं आहे. 75 वर्ष झाले तरी पण आपण मागच पडलेले आहेत. त्यासाठी तहसीलदार साहेबांना आणि BDO साहेबांना माझं विनंती आहे की एक 11 गावात विखरले आहेत तालुक्यात. एक ठिकाणी बोलून काय हे नाही साहेब, तालुक्यात फक्त 11 गावातच आहेत का? हा, एक ठिकाणी बोलून काय उपयोग नाही साहेब. गाव सांग बाबा. कोणत्या गावामध्ये वागदरी, शिरोवाडी, कोळीभेट, सलगर, मैदरगी, तोरणगी, मुगळी, काळेगाम, मिरजगी, उडगी, सिंगडगाव, तिरत असे गाव विखरले. तर साहेब मला वेगवेगळ्या दाखल्या आणि हे जातीचे दाखला असू दे, आधार कार्ड असू दे, काय असू दे, हा दाखला मला हे विनंती करायचं आहे साहेब की ह्या दाखला सर्व एकी ठिकाणी बोलून काय उपयोग नाही साहेब. सर्वांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत सर्व स्थानिक आहेत त्यामार्फत कॅम्प बसून त्यामार्फत द्यायला पाहिजे, मला असं वाटतं साहेब. आणि सगळ्यांना जे अडचणी आहेत आपल्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, आपले ग्रामसेवक असतील, त्यांच्याशी सहाय्य घेऊन आपले आपले कागदपत्रे तयार करून ठेवा. साहेब आपल्याला एक तारीख ठरवतील आणि त्या दिवशी आपल्या आपल्या गावातच आपल्याला दाखल्याची आणि आधार कार्ड असू दे, तुमच्या पॅन कार्ड असू दे, काय असू दे, त्या दिवशी त्या तुमच्या गावात कॅम्प बसून आपल्याला मदत होईल, मला असं योग्य वाटतंय. आणि साहेब मला हे सांगायचं साहेब, ज्यांचे धान्य मिळतंय आता त्यांचे पोरे मोठे झाले साहेब, त्यांना विभक्त करता यायचे, ते कार्ड आपल्याला कधी भेटणार साहेब? ओके, विभक्त पण करून साहेब आम्हाला धान्य मिळण्यासारखं करा साहेब. आणि घरकुलचे साहेब मुगळीचे मला 2-3 वेळा मुगळीचे सांगितले साहेब, आम्हाला एक पण घरकुल झालं नाही. जास्तीत जास्त साहेब आमच्या पारधी समाजाला घरकुल देण्याचा प्रयत्न करा साहेब. आम्ही तुमच्या आभारी असतील साहेब, पूर्ण आमच्या समाज तुमच्या आभारी असतील.
सर्व आपल्या तालुक्यातील सर्व जेवढे आहेत जेवढे आपले 11 गावात आपण विखरलेले आहेत, 11 गावात ज्यांना घरकुल भेटलं नाही त्यांना घरकुल तुम्ही तुमच्या म्हणजे हिशोबाने तुम्ही हे करून द्या साहेब. धन्यवाद साहेब, एवढं बोलून. अनुसूचित जमातीमध्ये येतात म्हणजे एसटी कास्ट सर्टिफिकेट लागतं, बरोबर आहे. त्यासाठी 1950चा पुरावा लागतो. आहे तुमच्याकडे कोणती शैक्षणिक किंवा महसुली अभिलेख कोणता पुरावा आहे का तुमच्याकडे ज्याच्यावर जातीची नोंद आहे आणि तो पुरावा म्हणजे जुना असला पाहिजे, 1950 पूर्वीचा असला पाहिजे. तसं असेल तर तुम्हाला जातीच्या सर्टिफिकेट मिळण्यामध्ये काही अडचण येत नाही. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जे काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी SC आणि ST साठी महत्त्वाचं आहे की ते ठराविक वर्ष दिलेलं आहे, त्याच्या वर्षापूर्वीचा जुना पुरावा लागतो. त्यासाठी हे तुमचे एकतर पुरावे कोणते असू शकतात, एकतर शैक्षणिक. तुम्ही जर शाळेमध्ये वगैरे गेला असाल, तुमचे वडील, तुमचे आजोबा, काका वगैरे, तर शाळेमध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख, गाव, जात हे सगळं लिहिलं जातं. तो एक पुरावा झाला, भक्कम पुरावा होतो. पण आपल्याला असं वाटतं की पहिलेचे कोणी लोक शाळेत जात नव्हते म्हणजे शैक्षणिक पुरावा तर मिळणार नाही. असेल तुमचे शेत वगैरे असेल तुमच्या नावाचं तर महसुली पुरावा, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जातीची नोंद केली जाते, तो एक पुरावा आहे. हे जर पुरावा असेल तर तुम्हाला कुठं काय अडचण येणार नाही. जुने पुरावे असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटसाठी मृत्यू दाखला जुना आहे, दिलेला आहे, ग्रामपंचायतनं दिलेला आहे, त्याच्यावर नोंद आहे, तर तो एक पुरावा होऊ शकतो. तो शासकीय अभिलेख आहे म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्यानं ते इश्यू केलेला आहे, त्याच्यावर जो नोंद असेल, जुना असेल, तो पुरावा होऊ शकतो. असं असेल तर तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, आहे ना? किती जणांकडे हात वर करा. बाकीच्यांना काय मिळत नाही? तुमच्याकडे पुरावा आहे ना? तुमच्याकडे पुरावा असल्यानंतर रक्ताच्या नात्यातले म्हणजे तुमचे भाऊ बहीण, तुमची मुलं मुली, तुमचे पुतणे पुतणी, ह्या सगळ्यांना तुमच्या जातीच्या दाखल्यावर सगळ्यांना बेनिफिट घेता येतो. वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. एकदा जाती रक्ताच्या नात्यात कास्ट सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर त्याच्या आधारे दुसऱ्यांना पण देता येते. तसं तुम्ही काढण्यासाठी काय पुरावा दिलेला आहे? तोच त्या टायमाला पोलीस स्टेशनला काय जाती दाखला ठेवला म्हणलं होतं, ते आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या आणि तुमचं काय आहे जाती दाखला तुमचं. कृपया आपसापसात बोलू नका, समोरच्या अडचणी इथपर्यंत येऊ द्या, फक्त आपसापसात बोलू नका. ठीक आहे. ज्याच्याकडे पुरावे आहेत तुम्ही प्रस्ताव तयार करा, तुम्ही दाखल करा. तुमच्याकडे पुरावे जोडल्यानंतर सुद्धा जर काही अडचण येत असतील तर तहसीलदार साहेब आहेत, ते SDO साहेबाशी बोलतील. जर गाव कोणतं? हे पहा, पूर्ण गावाचा जर असा विषय असेल की तुमच्याकडे पुरावे नाहीत, बरोबर, तर त्याच्यामध्ये आता मी प्रांत ऑफिसमध्ये तेच विचारलं, तर गावाचाच विषय असेल, गावातले ते राहणारे लोक असतील, तर ॲट अ टाइम तुम्ही काय करा, सगळ्यांचे जेवढे काय तुमच्याकडे पुरावे आहेत ते पहिला गोळा करा. सगळ्यांनी एक काहीतरी तारीख ठरवा, आजपासून 8 दिवस 10 दिवस कागदपत्र गोळा करायला सगळ्यांना संधी द्या. 8 दिवसानंतर सगळ्यांनी एकदम ते दाखल करा. सगळ्यांनी एकदम दाखल केले की सगळ्यांची एकत्रित आपण गृह चौकशी करू आणि मग त्या चौकशीच्या आधारे प्रमाणपत्र ते देता येईल. ठीक आहे? नमस्कार. मी बळीभट मल्लिकार्जुन कल्लप्पा पारचित्ते, ग्रामपंचायत सदस्य. त्या गावात पारधी वस्ती समाज आहेत.
आपल्या गावात 35 लोकांना कमीत कमी 40 ते 50 घरं आहेत. त्याच्यातले 20 लोकांना राशन भेटते, 25 ते 30 लोकांना राशन भेटत नाही. दुसरी गोष्ट, काही लोकांचा जाती दाखला नाही आहे सर. हो, जातीची दाखला. 40 लोकांपैकी 20 लोकांना राशन भेटते, बाकीच्या 20 लोकांना राशन भेटत नाही. याचं तुम्ही विचारलं का तिथले जे काही मंडळ निरीक्षक आणि तलाठी यांना काय सांगतात ते? हा, दुकानदाराला विचारताना काय म्हणतात की आता 3-4 महिने तरी बाहेर जाते. महिन्या महिन्याला राशन एक महिना नाही आलं तर दुसऱ्या महिन्यात राशन तुमचं बंद झालंय असं सांगते सर. अंत्योदय आपण ज्याला म्हणतो ते राशन कार्ड आहे का नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना माल मिळतोय, बरोबर. परंतु ज्यांच्याकडे अंत्योदयचं कार्ड नाही त्यांना माल मिळत नाही, बरोबर. त्यानंतर सुद्धा शासनानं मध्ये काय केलेलं होतं, जे लोक धान्यच 3 महिने उचलत नाहीत त्यांची यादी शासनाकडून आम्हाला आली. म्हणजे त्यात थोडक्यात शासनाला असं वाटतं की हे धान्यच उचलत नाहीत म्हणजे हे बोगस लाभार्थी आहेत का, त्या गावात राहत नाही तर उगीच लाभ घेत आहेत का, यांचा बंद करून जे खरोखर करतोय त्यांना द्यावं, यासाठी शासनाकडून ती यादी आलेली होती. पण 3 महिने, साधारण 3 महिने ज्यांनी माल उचललेला नाही त्यांचा लाभ बंद केलेला होता. आपण लक्षात आलं. 1 महिन्यासाठी उचलला नाही तर तसा बंद नाही केलेला. त्यानंतर आता नवीन आपण ह्या स्टेजवर जातोय की कुठूनही तुम्हाला धान्य उचलता येईल. आता कसं होतं, बऱ्यापैकी कोण कामासाठी रोजगारासाठी बाहेर गावी जात असतात, परमनंट म्हणजे महिने कामाला बाहेर असतात, तिथे तुम्हाला धान्य उचलता येत नाही. आता आधार बेस झाल्यामुळं तुम्हाला बाहेर कुठेही गेला तर जिथं कुठं तुम्ही असाल तिथं सुद्धा तुम्ही धान्य उचलू शकाल, अशी व्यवस्था करण्याच्या स्टेजवर आपण आलेलो आहे. तिसरी गोष्ट ही आहे की राशन कार्डच्या बाबतीत सगळ्यांचीच मागणी आहे की सगळ्यांनाच राशन कार्ड पाहिजे, सगळ्यांना धान्य पाहिजे. परंतु तसं पॉसिबल होत नाही. प्रत्येक गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी शासनाचा एक कोटा ठरलेला असतो की तुम्हाला 10च कार्ड, अक्कलकोट तालुक्यासाठी समजा 10 कार्ड, मग तालुक्यासाठी 10 आले तर प्रत्येक गावात एकच कार्ड येतं, ते पण 10च गावांसाठी येणार. त्यामुळे सगळ्यांना त्या प्रकारचं कार्ड देता येत नाही. परंतु तरी सुद्धा ज्यांचं तुम्ही असं म्हणताय की 1 महिना धान्य उचललं नाही म्हणून धान्य बंद झालेलं आहे, अशांची फक्त एक नावं मला 2-3 सांगून ठेवा. त्यांच्या लेवल त्यांचं काय झालं नक्की ते मी खात्री करून तुम्हाला कळवतो. ठीक आहे. या नावानं संबोधलं जातं. तर हा त्यांच्यावर लागलेला जो डाग आहे हा पुसला गेला पाहिजे. तुमच्या अडी अडचणी, आज कुलकर्णी साहेबांच्या संकल्पनेतून चालू झालेला हा ऑपरेशन पहाट कार्यक्रम, आज आपण एक छोटंसं रोपटं लावतोय. उद्या भविष्यात त्याचं वटवृक्ष होईल किंवा मोठं एखादं झाड होईल. आज या कार्यक्रमासाठी आपल्या अक्कलकोट उपविभागाचे DYSP श्री यामावर साहेब, तसेच अक्कलकोटचे तहसीलदार श्री मगर साहेब, अक्कलकोटचे BDO श्री कवितके साहेब, तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे PI श्री टाकणे साहेब आणि MSCBचे कार्यकारी अभियंता श्री आडाम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच व्यासपीठावर तुम्हाला वेगवेगळ्या कार्यालयातील घटक प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहून तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या अडीअडचणी सोडवणार आहेत. आता महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुमच्या घरामध्ये साधारणतः 18 ते 30-35 वर्षापर्यंत जी तुमची तरुण मुलं किंवा मुली आहेत यांच्यासाठी जर आपल्याला नोकरी किंवा एखादा व्यवसाय हा करण्यासाठी त्यांना काय मदत करता येईल त्याच्यासाठी तुम्ही पण एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. तुमचा आणि पोलिसांचा हात हातात घेऊन हा लागलेला कलंक आपण पुसणार आहोत आणि तुम्हाला एका चांगल्या
पदपथावर आणण्याचं काम ही जी संकल्पना आहे ती संकल्पना SP साहेबांची ती निश्चितपणानं फळाला येईल असं मला या ठिकाणी वाटतंय. आता तुमच्याकडे जे आधार कार्ड आहेत, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे का, किंवा प्रत्येकाच्या काही अडचणी आहेत का? अडचणी ज्या आहेत वैयक्तिक तुमच्या अडचणी न सांगता की तुम्हाला बाकीच्या इतर काय अडचणी येतात, आधार कार्ड मिळत नाही, तहसीलदार साहेब इथे आहेत, राशन कार्ड मिळत नाही, किंवा BDO कार्यालयाकडून तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी पण तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे त्या अडचणीतून आपण काहीतरी सोल्युशन या नावानं संबोधलं जातं. तर हा त्यांच्यावर लागलेला जो डाग आहे हा पुसला गेला पाहिजे. तुमच्या अडी अडचणी आज कुलकर्णी साहेबांच्या संकल्पनेतून चालू झालेला हा ऑपरेशन पहाट कार्यक्रम, आज आपण एक छोटंसं रोपटं लावतोय. उद्या भविष्यात त्याचं वटवृक्ष होईल किंवा मोठं एखादं झाड होईल. आज या कार्यक्रमासाठी आपल्या अक्कलकोट उपविभागाचे DYSP श्री यामावर साहेब, तसेच अक्कलकोटचे तहसीलदार श्री मगर साहेब, अक्कलकोटचे BDO श्री कवितके साहेब, तसेच अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे PI श्री टाकणे साहेब आणि MSCBचे कार्यकारी अभियंता श्री आडाम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच व्यासपीठावर तुम्हाला वेगवेगळ्या कार्यालयातील घटक प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहून तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या अडीअडचणी सोडवणार आहेत. आता महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुमच्या घरामध्ये साधारणतः 18 ते 30-35 वर्षापर्यंत जी तुमची तरुण मुलं किंवा मुली आहेत यांच्यासाठी जर आपल्याला नोकरी किंवा एखादा व्यवसाय हा करण्यासाठी त्यांना काय मदत करता येईल त्याच्यासाठी तुम्ही पण एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. तुमचा आणि पोलिसांचा हात हातात घेऊन हा लागलेला कलंक आपण पुसणार आहोत आणि तुम्हाला एका चांगल्या पदपथावर आणण्याचं काम ही जी संकल्पना आहे ती संकल्पना SP साहेबांची ती निश्चितपणानं फळाला येईल असं मला या ठिकाणी वाटतं. आता तुमच्याकडे जे आधार कार्ड आहेत, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे का, किंवा प्रत्येकाच्या काही अडचणी आहेत का? अडचणी ज्या आहेत वैयक्तिक तुमच्या अडचणी न सांगता की तुम्हाला बाकीच्या इतर काय अडचणी येतात, आधार कार्ड मिळत नाही, तहसीलदार साहेब इथे आहेत, राशन कार्ड मिळत नाही, किंवा BDO कार्यालयाकडून तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी पण तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे त्या अडचणीतून आपण काहीतरी सोल्युशन. सुरुवातीला ज्यांच्या कोणाच्या काही अडचणी असतील, आता या ठिकाणी अक्कलकोट दक्षिण, अक्कलकोट उत्तर आणि वळसंग या ठिकाणच्या तिन्ही पोलीस स्टेशन मधून तुमच्या सर्व लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो, धन्यवाद मानतो. आता तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत येऊ द्या, एक्झॅक्ट काय अडचणी आहेत तुमच्या. मी तुमच्याकडे माईक देतो, ज्याला कोणाला अडचणी सांगायच्या असतील त्यांनी अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. नमस्कार. ग्रामपंचायत सदस्य. आपल्या गावात पारधी वस्ती समाज आहेत. आपल्या गावात पारधी वस्ती लोकांना कमीत कमी 40 ते 50 घरे आहेत. त्याच्यातले 20 लोकांना राशन भेटते, 25 ते 30 लोकांना राशन भेटत नाही. दुसरी गोष्ट, काही लोकांचा जाती दाखला नाही आहे. हो, जातीची दाखला. 40 लोकांपैकी 20 लोकांना राशन भेटते, बाकीच्या 20 लोकांना राशन भेटत नाही. याचं तुम्ही विचारलं का तिथले जे काही मंडळ निरीक्षक आणि तलाठी यांना काय सांगतात त्यांनी? हा, दुकानदाराला विचारताना काय म्हणतात की आता वस्तूवडीला 3-4 महिने तरी बाहेर जातात सर. ते महिन्याला राशन नाही, 1 महिना नाही आलं तर दुसऱ्या महिन्यात राशन तुमचं बंद झालंय असं सांगते सर.
की घरकुलासाठी जर का तुम्हाला जागा नसेल तर ती जागा पण आम्ही शोधतोय आणि तशी जागा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जोपर्यंत तुम्हाला मंजूर होत नाही तोपर्यंत आपण जागा देऊ शकत नाही. तर मंजुरीच्या बाबतीत सांगतो की तुमचा जातीचा दाखला एवढा फक्त आणून द्या. अर्जाचा नमुना मी तुम्हाला देतो. बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते किरकोळ आहेत, ते आम्ही ग्रामपंचायत स्तरावरून उपलब्ध करून घेतो. फक्त जातीचा दाखला द्या. तुम्ही 11 गावात जेवढी मागाल तेवढी घरकुलं देतो. मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम म्हणजे आपण सर्व विखरलेले आहेत, आपण कुठंतरी पडलेले आहेत. आपल्याकडं बाबासाहेबांनी सर्व आपल्याला केलेले आहेत. 75 वर्ष झाले तरी पण आपण मागच पडलेले आहेत. त्यासाठी तहसीलदार साहेबांना आणि BDO साहेबांना माझं विनंती आहे की एक 11 गावात विखरले आहेत तालुक्यात. एक ठिकाणी बोलून काय हे नाही साहेब. तालुक्यात फक्त 11 गावातच आहेत का? हा, एक ठिकाणी बोलून काय उपयोग नाही साहेब. गाव सांगा वागदरी, शिरोवाडी, कोळीभेट, सलगर, मैदरगी, तोरणगी, मुगळी, काळेगाम, मिरजगी, उडगी, सिंगडगाव, तिरत असे गाव विखरले. तर साहेब मला वेगवेगळ्या दाखल्या आणि हे जातीचे दाखला असू दे, आधार कार्ड असू दे, काय असू दे, हा दाखला मला हे विनंती करायचं आहे साहेब की ह्या दाखला सर्व एकी ठिकाणी बोलून काय उपयोग नाही साहेब. सर्वांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत सर्व स्थानिक आहेत त्यामार्फत कॅम्प बसून त्यामार्फत द्यायला पाहिजे मला असं वाटतं सर. आणि सगळ्यांना जे अडचणी आहे आपल्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, आपले ग्रामसेवक असतील, त्यांच्याशी सहाय्य घेऊन आपले आपले कागदपत्रे तयार करून ठेवा. साहेब आपल्याला एक तारीख ठरवतील आणि त्या दिवशी आपल्या आपल्या गावातच आपल्याला दाखल्याचे आणि आधार कार्ड असू दे, तुमच्या पॅन कार्ड असू दे, काय असू दे, त्या दिवशी त्या तुमच्या गावात कॅम्प बसून आपल्याला मदत होईल. मला असं योग्य वाटतंय. आणि साहेब मला हे सांगायचं साहेब, ज्यांचे धान्य मिळतंय आता त्यांचे पोरे मोठे झाले साहेब, त्यांना विभक्त करता यायचं. मग ते कार्ड आपल्याला कधी भेटणार साहेब? एकदम बोलतो ओके. विभक्त पण करून साहेब आम्हाला धान्य मिळण्यासारखं करा साहेब. आणि घरकुलचे साहेब मुगळीचे मला 2-3 वेळा मुगळीचे सांगितले साहेब, आम्हाला एक पण घरकुल झालं नाही. जास्तीत जास्त साहेब आमच्या पारधी समाजाला घरकुल देण्याचा प्रयत्न करा साहेब. आम्ही तुमच्या आभारी असतील साहेब. पूर्ण आमच्या समाज तुमच्या आभारी असतील. आपल्या तालुक्यातील सर्व जेवढे आहेत, जेवढे आपले 11 गावात आपण विखरलेले आहेत, 11 गावात ज्यांना घरकुल भेटलं नाही त्यांना घरकुल तुम्ही तुमच्या म्हणजे आज सलगर आज या ठिकाणी ऑपरेशन पहाट कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आपल्या पारधी समाजासाठी. सर्व आपले प्रशासकीय अधिकारी व सर्व तहसीलदार साहेब, BDO साहेब आम्हाला मंजूर झाले. आमच्या वडीलच्या नावाने तोला गंगाराम चव्हाण आणि शंकर गंगाराम चव्हाण. आता पाणी पडलेले आहे साहेब. आता आम्ही वीज जोडणीसाठी मंजुरी झाली साहेब. त्यांना जाऊन पत्र पण दिले.
अजून ते वीज जोडण्यास तयार नाही सर. जेवढच्या अवसर आम्हाला घरकुल मंजूर झाले होते, आम्हाला जागा नाही. जागा कुठंच निघाला, तिथं घरकुल वापस गेले होते सर. 4 घरकुल गेले. तुमच्या मालकीची जागा नाही? नाही सर. मागणी केल्यावर ग्रामपंचायत काय म्हणतात, ग्रामपंचायत मागणी केल्यावर ग्रामपंचायत काय म्हणतात, राशन कार्ड वगैरे असेल तरच तुम्हाला बाहेर भेटणार. राशन कार्डचं अडचण एकाच कुटुंबामध्ये 7 जणांचं हे असलं तर घरकुल होत नाही असं म्हणतात. आमचं सगळं लुटून खाल्लंय ते. तिथं जाऊन पैसे भरला सर. जाती टाकून आमचं आम्ही पळापळी करून 2007 मध्ये मोठा अध्यक्ष अंगणवाडी सेविकांना दिलेला का अर्ज तुम्ही? अंगणवाडीला नाही दिलं. आमचं सगळं लुटून खाल्लंय ते. तिथं जाऊन पैसे भरला सर. जाती टाकून आमचं आम्ही पळापळी करून 2007 मध्ये मोठा अध्यक्ष अंत्योदय आपण ज्याला म्हणतो ते राशन कार्ड आहे का नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना माल मिळतोय, बरोबर. परंतु ज्यांच्याकडे अंत्योदयचं कार्ड नाही त्यांना माल मिळत नाही, बरोबर. त्यानंतर सुद्धा शासनानं मध्ये काय केलेलं होतं, जे लोक धान्यच 3 महिने उचलत नाही त्यांची यादी शासनाकडून आम्हाला आली. म्हणजे त्यात थोडक्यात शासनाला असं वाटतं की हे धान्यच उचलत नाहीत म्हणजे हे बोगस लाभार्थी आहेत का, त्या गावात राहत नाही तर उगीच लाभ घेत आहेत का, यांचा बंद करून जे खरोखर करतोय त्यांना द्यावं, यासाठी शासनाकडून ती यादी आलेली होती. पण 3 महिने साधारण 3 महिने ज्यांनी माल उचललेला नाही त्यांचा लाभ बंद केलेला होता. आपण लक्षात आलं. 1 महिन्यासाठी उचलला नाही तर तसा बंद नाही केलेला. त्यानंतर आता नवीन आपण ह्या स्टेजवर जातोय की कुठूनही तुम्हाला धान्य उचलता येईल. आता कसं होतं, बऱ्यापैकी कोण कामासाठी रोजगारासाठी बाहेर गावी जातात, परमनंट म्हणजे महिनोन कामाला बाहेर असतात, तिथे तुम्हाला धान्य उचलता येत नाही. आता आधार बेस झाल्यामुळं तुम्हाला बाहेर कुठेही गेला तर जिथं कुठं तुम्ही असाल तिथं सुद्धा तुम्ही धान्य उचलू शकाल अशी व्यवस्था करण्याच्या स्टेजवर आपण आलेलो आहे. तिसरी गोष्ट ही आहे की राशन कार्डच्या बाबतीत सगळ्यांचीच मागणी आहे की सगळ्यांनाच राशन कार्ड पाहिजे, सगळ्यांना धान्य पाहिजे. परंतु तसं पॉसिबल होत नाही. प्रत्येकाचं प्रत्येक गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी शासनाचा एक कोटा ठरलेला असतो की तुम्हाला 10च कार्ड, अक्कलकोट तालुक्यासाठी समजा 10 कार्ड, मग तालुक्यासाठी 10 आले तर प्रत्येक गावात एकच कार्ड येतं, ते पण 10च गावांसाठी येणार. त्यामुळे सगळ्यांना त्या प्रकारचं कार्ड देता येत नाही. परंतु तरी सुद्धा ज्यांचं तुम्ही असं म्हणताय की 1 महिना धान्य उचललं नाही म्हणून धान्य बंद झालेलं आहे, अशांची फक्त एक नावं मला 2-3 सांगून ठेवा. त्यांच्या लेवल त्यांचं काय झालं नक्की ते मी खात्री करून तुम्हाला कळवतो. ठीक आहे. अनुसूचित जमातीमध्ये येतात म्हणजे ST कास्ट सर्टिफिकेट लागतं, बरोबर आहे. त्यासाठी 1950चा पुरावा लागतो. आहे तुमच्याकडे? कोणती शैक्षणिक किंवा महसुली अभिलेख कोणता पुरावा आहे का तुमच्याकडे ज्याच्यावर जातीची नोंद आहे आणि तो पुरावा म्हणजे जुना असला पाहिजे, 1950 पूर्वीचा असला पाहिजे. तसं असेल तर तुम्हाला जातीच्या सर्टिफिकेट मिळण्यामध्ये काही अडचण येत नाही. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जे काही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी, SC आणि ST साठी महत्त्वाचं आहे की ते ठराविक वर्ष दिलेलं आहे, त्याच्या वर्षापूर्वीचा जुना पुरावा लागतो. त्यासाठी हे तुमचे एकतर पुरावे कोणते असू शकतात, एकतर शैक्षणिक, तुम्ही जर शाळेमध्ये वगैरे गेला असाल, तुमचे वडील, तुमचे आजोबा, काका वगैरे, तर शाळेमध्ये जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख, गाव, जात
हे सगळं लिहिलं जातं. तो एक पुरावा झाला, भक्कम पुरावा होतो. पण आपल्याला असं वाटतं की पहिलेचे कोणी लोक शाळेत जात नव्हते, म्हणजे शैक्षणिक पुरावा तर मिळणार नाही. असेल तुमचे शेत वगैरे असेल तुमच्या नावाचे तर महसुली पुरावा, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जातीची नोंद केली जाते, तो एक पुरावा आहे. हे जर पुरावे असेल तर तुम्हाला कुठं काय अडचण येणार नाही. जुने पुरावे असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटसाठी. मृत्यू दाखला जुना आहे, दिलेला आहे, ग्रामपंचायतनं दिलेला आहे, त्याच्यावर नोंद आहे, तर तो एक पुरावा होऊ शकतो. तो शासकीय अभिलेख आहे, म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्यानं ते इश्यू केलेलं आहे, त्याच्यावर जर नोंद असेल, जुना असेल, तो पुरावा होऊ शकतो. असं असेल तर तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, आहे ना? किती जणांकडे हात वर करा. बाकीच्यांना काय मिळत नाही? तुमच्याकडे पुरावा आहे ना? तुमच्याकडे पुरावा असल्यानंतर रक्ताच्या नात्यातले म्हणजे तुमचे भाऊ बहीण, तुमची मुलं मुली, तुमचे पुतणे पुतणी, ह्या सगळ्यांना तुमच्या जातीच्या दाखल्यावर सगळ्यांना बेनिफिट घेता येतो. वेगळा पुरावा देण्याची गरज नाही. एकदा जाती रक्ताच्या नात्यात कास्ट सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर त्याच्या आधारे दुसऱ्यांना पण देता येते. तसं तुम्ही काढण्यासाठी काय पुरावा दिलेला आहे? तोच त्या टायमाला पोलीस स्टेशनला काय जाती दाखला ठेवला म्हणलं होतं, ते आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या आणि तुमचं काय आहे जाती दाखला तुमचं. कृपया आपसापसात बोलू नका, समोरच्या अडचणी इथपर्यंत येऊ द्या, फक्त आपसापसात बोलू नका. ठीक आहे. ज्याच्याकडे पुरावे आहेत तुम्ही प्रस्ताव तयार करा, तुम्ही दाखल करा. तुमच्याकडे पुरावे जोडल्यानंतर सुद्धा जर काही अडचण येत असतील तर तहसीलदार साहेब आहेत, ते SDO साहेबाशी बोलतील. जर गाव कोणतं? हे पहा, पूर्ण गावाचा जर असा विषय असेल की तुमच्याकडे पुरावे नाही, बरोबर, तर त्याच्यामध्ये आता मी प्रांत ऑफिसमध्ये तेच विचारलं, तर गावाचाच विषय असेल, गावातले ते राहणारे लोक असतील, तर ॲट अ टाइम तुम्ही काय करा, सगळ्यांचे जेवढे काय तुमच्याकडे पुरावे आहेत ते पहिला गोळा करा. सगळ्यांनी एक काहीतरी तारीख ठरवा, आजपासून 8 दिवस 10 दिवस कागदपत्र गोळा करायला सगळ्यांना संधी द्या. 8 दिवसानंतर सगळ्यांनी एकदम ते दाखल करा. सगळ्यांनी एकदम दाखल केले की सगळ्यांची एकत्रित आपण गृह चौकशी करू आणि मग त्या चौकशीच्या आधारे प्रमाणपत्र ते देता येईल. ठीक आहे. इतर काही गोष्टी, इतर काही घटकाशी संबंधित असतील तर त्या अडचणी तुम्ही मांडायच्या आहेत, जेणेकरून आपण त्या अडचणी कशा सोडवायच्या हे आपण ठरवू.